पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सन्माननीय राजेशजी बनकर साहेब यांना विनंती, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि जे आपले गुणवंत शिक्षक आहेत त्यांचा सत्कार निमित्त उपस्थित राहिलेले ते बंधू भगिनी, आचार्यात्री विकास प्रतिष्ठान पुरंदर याची स्थापना 1985 साली झालेली आहे. परंतु त्यांनी जो हा शिक्षकांचा जो पुरस्कार जाहीर करायचं जे ठरवलंय त्याला 26 वर्ष पूर्ण झाली. आता दादांची चर्चा करत असताना निदर्शनास आलेले मी मूळ वक्ता वगैरे नाहीये, मी इंजिनियर आहे. त्यामुळे माझ्याकडून बोलण्यामध्ये थोडीशी गफलत होऊ शकते, तरी त्याबद्दल मला माझी दिलगिरी हे करून माफ करून घ्यावं. आज आपण ज्या शिक्षकांना आपण इथे पुरस्कार देणार आहोत किंवा दिलेला आहे त्या मोडक मॅडम, वाघोले सर, कटके सर, कुंभा, जगताप सर आणि बापूराव काकडे सर यांना माझ्यातर्फे आणि पुणे महानगरपालिकेतर्फे लाख लाख शुभेच्छा. माननीय अध्यक्ष साहेब कोलते साहेब यांनी जो माझं मूळ गाव इथं निळून असलं तरी मी प्रॉपर शिक्षण माझं सगळं पुण्यातून झालेलं आहे. गावामध्ये आमची शेतीवाडी आहे, पण गावामध्ये येणं जाणे असतं. तर तालुक्याचा म्हणून अध्यक्ष सरांनी मलाही इथे प्रमुख पाहुणे म्हणून इथे बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचा पूर्णपणे आभारी आहे. तसेच प्राध्यापक दुर्गडे सर यांचंही संभाषण ऐकण्याचा मला इथे आज संधी मिळणार आहे, त्यामुळे कोलते साहेबांचाही मी आभारी आहे. आचार्यात्री विकास प्रतिष्ठान हे 1985 साली स्थापन झालं असलं तरी त्यांचे फार मोठे उपक्रम दिसत आहेत. दरवर्षी ते विविध आचार्यात्री पुण्यतिथी निमित्त साहित्य पत्रकारिता आणि कलाकारांचाही पुरस्कार देतात. त्याच्यानंतर आचार्यात्री साहित्य संमेलन भरवणं त्यांच्याकडून होतं. UPSC MPSC मध्ये जे विद्यार्थी पासआउट होतात त्यांचा सुद्धा ते सत्कार त्यांच्याकडून होतात. 10वी 12वीचे प्रथम आलेले विद्यार्थी त्यांच्याकडूनही या प्रतिष्ठानामार्फत सत्कार केला जातोय. आणि आज आपण जो 5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे त्याच्या निमित्ताने जो आज कार्यक्रम घेतोय त्यात गुणवंत शिक्षकांचा सुद्धा आपण सत्कार त्याच्यामध्ये घेतो. आता ज्या शिक्षकांचं मनोगत ऐकलं त्याच्यावरती असं दिसतं की या प्रतिष्ठानने कुठली पार्सलिटी वगैरे अशी काही केलेली दिसून येत नाहीये, कारण ते शिक्षक तेवढे केपेबल आहेत. त्यांच्या मनोगतामधून त्यांनी केलेलं कार्य हे सुद्धा सगळं त्यांनी नमूद केलेलं आहे आपल्या इथे. तसेच संस्थेचे जे विशेष कार्य जे आहे ते भारतीय साहित्य त्यांनी जे 2014 साली साहित्य संमेलन भरवलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे ग्रंथालय आहेत प्रतिष्ठानची, पतपेढी आहेत, उद्यान आहेत, काही सभागृह आहेत. तर माझ्या या आचार्यात्री विकास प्रतिष्ठानला शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.